श्री स्वामी समर्थ. मी सुप्रिया. तुम्हा सर्वांचे माझ्या स्वामी कृपा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्हाला स्वामींची सेवा करायची तर कशी करायची, स्वामींची पूजा अर्चा नेमकी कशी करायची. हे बघा, स्वामींना असं काही नकोय. स्वामींची एकदम पूजा ही साध्या पद्धतीने होऊ शकते. मी तुम्हाला आज सांगणार आहे थोडक्यात का स्वामींची पूजा नित्यसेवा कशी करायची. सर्वप्रथम जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल, जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही घ्या. नसेल तर तुम्ही ते मठात केंद्रात जाऊन जिथे अवेलेबल असेल तिथून स्वामींची मूर्ती आणा किंवा फोटो आणा. त्या मूर्तीचा रोज, जर मूर्ती आणली ना, मूर्तीचा रोज तुम्हाला अभिषेक करता येईल किंवा तुम्ही केला पाहिजे तो रोज. आणि जर फोटो असेल तर तो स्वच्छ कापडाने पुसून त्याला अष्टगंध वगैरे लावावा. स्वामींपुढं रोज सकाळ संध्याकाळ आपला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, धूप लावायची, अगरबत्ती लावायची. स्वामींना आपण जे नैवेद्य दाखवायचा, नैवेद्यामध्ये असं काही स्वामींना फार पाच पक्वान्न नाही लागत. जे आपण आपली जी भाजी भाकर करतो, पिठलं भाकर, वरण भात जे असेल ते तुम्ही, जे आपण खातो, जे आपण खाण्यासाठी बनवतो ते स्वामींना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा, आरती करायची स्वामींची. तसंच स्वामींचा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा. जप हा रुद्राक्ष माळ किंवा आपली तुळशी माळ जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही केंद्रात अवेलेबल असते, केंद्रातून जाऊन घेऊन यायची. आणि श्री स्वामी समर्थ ही माळ करायची. ही माळ एकदा करा मनोभावे किंवा 11 वेळेस करा. तसंच स्वामींची सकाळ संध्याकाळ आरती करायची. शक्य झाल्यास तुम्हाला आहे ना स्वामी समर्थांचे स्तोत्र, चरित्र सारामृत वाचायचं. चरित्र सारामृत हे तुम्ही दिवसाला एकदा वाचू शकता किंवा मग 7 दिवसाचं तुम्ही त्याचं पारायण करू शकता. 7 दिवसाचं कसं करायचं, 1, 2, 3 हे एका दिवसाला अध्याय घ्यायचे. परत दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 हे अध्याय घ्यायचे. म्हणजे स्वामी सारामृतमध्ये 21 अध्याय असतात. तर हे 7 दिवसामध्ये तुम्ही रोज 3 अध्याय ह्या क्रमाने तुम्ही घेऊ शकता. पहिला अध्याय हा आपला भूतकाळासाठी असतो, दुसरा अध्याय हा आपला वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा आपला भविष्य काळासाठी असतो. म्हणजे असं तुम्ही नित्य नियमाने स्वामींचं सारामृत याचं पारायण करू शकता. तसेच स्वामींचा आपली जी मनोकामना असेल त्या सांगाव्यात किंवा त्यांचे आशीर्वाद मागावे, आरती करावी, सर्वांना प्रसाद वाटायचा. आणि ही जी सेवा करणार आहे ते तुम्ही स्वामींची सेवा ही नित्य नियमितपणे झाली पाहिजे. आणि ह्या ही जी सेवा आहे ना, ही पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावानेच करायची. आणि स्वामींची सेवा करताना आपल्या मनात किंवा कुठल्याही देवाचं जी आपण सेवा करतो ना, ती सेवा करताना मनात आहे ना कधीच अहंकार नसावा, वाईट विचार नसावे, फक्त देवाचं नामस्मरण असावं. सेवा करण्यासाठी एक वेळ निश्चित करायची, आणि त्या सेवेचं पालन करायचं सगळं. सकाळ संध्याकाळ स्वामी सेवा एक निश्चित सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करा. सेवा करताना तुम्ही तुमचे मन शांत ठेवा, तुमचं मन एकाग्र झालं पाहिजे. आणि सेवा करताना कोणताच अहंकार मनात आणू नका. सगळ्यांविषयी आपल्या मनात आहे ना चांगली